नामदार रामदास आठवले यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 3 वेळा संसदेत मंत्रिपदाची संधी दिली आहे. नामदार आठवले सामाजिक न्याय मंत्रालयाचा कारभार चांगल्या पद्धतीने करत आहेत. त्यांचे काम देशात मोठे असून सर्व धर्म समभावाचा संदेश देण्यासाठी मी शिर्डीच्या साईबाबांच्या दर्शनाला आले असल्याचे केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री नामदार रामदास आठवले यांच्या अर्धांगिनी सीमाताई रामदास आठवले यांनी नमूद केले. गुरुपौर्णिमेचं औचित्य साधत त्यांनी आपल्या नातलगासोबत साईंच्या मध्यान्ह आरतीस हजेरी लावली. यावेळी त्या म्हणाल्या की ज्याप्रमाणे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जातीयता नष्ट करण्यासाठी योगदान दिले आहे, तसेच स्थान शिर्डी असून या ठिकाणी सर्व जाती धर्माचे लोक देशभरातून येत असतात. सर्व धर्म समभावाची शिकवण घेण्यासाठी मी कार्यकर्त्यांच्या आग्रहाखातर शिर्डी साईबाबांच्या दर्शनाला आले असून येथील साई संस्थांचे संरक्षक प्रमुख कैलास शेजवळ, रिपाईचे जिल्हाध्यक्ष सुरेंद्र थोरात, संपर्क प्रमुख श्रीकांत भालेराव यांनी चोख व्यवस्था ठेवली. सदर दौरा यशस्वी झाल्याचे सीमाताई रामदास आठवले यावेळी म्हणाल्यात. राष्ट्र सह्याद्री न्यूजसाठी प्रतिनिधी अशोक दुशिंग, शिर्डी. आपण साईबाबांच्या दर्शनासाठी आलात, कसं वाटलं दर्शन घेऊन आपल्याला? खरं म्हणजे आजचा गुरुपौर्णिमेचा दिवस आहे आणि मी सहज इगतपुरीसाठी फिरण्यासाठी आले होते, पण साईबाबाचं बोलवणं असेल किंवा इथल्या कार्यकर्त्यांचा आग्रह झाला आणि मला दर्शनाची संधी मिळाली बाबाचं दर्शन घ्यायची गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने. आणि आजचा खरोखरच दिवस अगदी म्हणजे खास पूर्ण जगभरातून म्हणा देशभरातून लोक गुरुपौर्णिमेच्या दिवशी साईबाबांच्या दर्शनाला येतात. काही लोक तर पायी पायी चालत आजचा दिवस बघून एक महिनाभर चालण्याची सुरुवात करतात. पण माझं भाग्य असं की मी आमच्या इथल्या कार्यकर्त्यांच्या सहकार्याने माझं चांगल्या पद्धतीने दर्शन झालं. त्याच्यामध्ये आमच्या पक्षाचे इथले कार्यकर्ते जे सुरेंद्र भाऊ थोरात आहेत, त्यांनी माझी व्यवस्था केली. असे श्रीकांत भालेरावजी आहेत आणि मी ज्याला माझा मुलगा मांडलेला आहे असा आकाश शेजवळ आहे. या सर्वांच्या सहयोगाने मला आज चांगल्या पद्धतीने VIP दर्शन मिळालं. चांगल्या पद्धतीने मी त्यांचे आशीर्वाद घेतले. माझ्याबरोबर माझ्या आत्या ज्योतिश्री वास्तव आहे, आमच्या पक्षाची मुंबईची सचिव शांभी सावंत आहे आणि माझ्या घरचे इतर लोक देखील आहेत. माझे भाऊजे आहे, माझे आठवले परिवार आहे आणि खरोखरच आज मन भरून गेलं की आणि लोकांची गर्दी पाहून आज रात्रभर दर्शनासाठी साईबाबांचं मंदिर खुलं राहणार आहे. तसंच रथयात्रा पण निघणार आहे साईबाबांची. लोकांच्या आज उत्साह खूप साईबाबाच्या नगरी शिर्डीमध्ये लोकांचा उत्साह आहे आणि आज मला या ठिकाणी यायला मिळालं आणि चांगल्या पद्धतीने दर्शन झालं. काय मागितलं साईबाबांकडे तुम्ही? साईबाबांकडे खरं म्हणजे आम्ही मागण्यासाठी असं काही आलो नाही, फक्त आशीर्वाद घेण्यासाठी आलेलो होतो. पण देशाची परिस्थिती पाहता म्हणजे देशामध्ये जे गरिबी आहे ती गरिबी दूर झाली पाहिजे, महागाई कमी झाली पाहिजे आणि कुठं अंतर्गत ज्या जातीभेदाचं राजकारण आहे ते कुठेतरी लोकांचं कमी झालं पाहिजे आणि लोक जे गरीब आहेत ते गरीब न राहता तर त्यांची उन्नती कशी होईल त्या दृष्टिकोनातून आपल्या देशाचे जे पंतप्रधान आहेत त्यांनी पावलं उचललेली आहेत. तर त्याचा फायदा गरीब जनतेला व्हावा असं मला वाटतं. तर साईबाबांच्या चरणी हेच बोलते की सर्वजण देशामधले इतके समृद्ध आणि कसे नांदता येतील त्या पद्धतीने साईबाबांनी सर्वांना आशीर्वाद द्यावा. साईबाबा हे सर्व धर्म समभावाचं प्रतीक आहे. तर तुम्ही पूर्ण देशभरातून येतात, फक्त महाराष्ट्रापुरतं नाही तर तामिळनाडू म्हणा, आंध्र प्रदेश इथून येतात. तर हा देव नसून एक माणूस आहे आणि ह्या माणसाच्या कुठेतरी एक दैवी चमत्कार होता आणि त्याच्या चमत्कारांचं दर्शन लोकांना घडलं आणि त्याच्या नावारूपानेच साईबाबाचं दर्शन घेण्यासाठी लोक इथे खूप येतात. तर सर्व जाती धर्माच्या लोकांना तीच सांगणं आहे की जे जातीभेदाचं राजकारण आहे त्याच्यामध्ये न पडता भाषेचा वाद असेल किंवा जातीचा वाद असेल न पडता एकमेकांनीच जसं बाबासाहेबांनी घटनेमध्ये बोलले समानता आणि एकता आणि बंधुताने राहावं तसं एकमेकाशी प्रेमाने राहावं. साहेबांना केंद्रामध्ये मंत्रिपद मिळाले 2 वेळा. आता साहेबांना काय अपेक्षा आहे की तुमची काय अपेक्षा आहे की साहेबांना अजून काय पद मिळावं पुढं? साहेबांना 2 वेळा आणि आता हे 3ऱ्या वेळेला साहेब मंत्री झालेले आहेत. पुढच्या वर्षी साहेबांचं राज्यसभेचं अवधी संपत आहे.
तर बघू पुढे साहेबांना पण जे पण संधी साहेब हे मिळालेलं आहे राज्यसभेचं, राज्यसभेतून त्यांना 3 वेळा राज्यमंत्रीपद दिलेलं आहे. त्याच्या माध्यमातून साहेब सोशल वेलफेअर आणि त्यांच्याकडे अपंग लोकांचा देखील हे विभाग आहे. तर त्या माध्यमातून साहेब चांगल्या पद्धतीने काम करत आहेत आणि साहेबांनी अशी देशाची सेवा करावी असं वाटतं मला. बुद्धिस्ट धर्म आहे, आम्हाला बुद्ध आणि मानवतेचा संदेश देणारा धर्म आम्हाला बाबासाहेबांनी दिलेला आहे. पण आम्ही साहेबांना हे एक देव नसून एक माणूस आहे आणि त्यांच्या अंगामध्ये एक चांगली ताकद होती आणि त्यांचं दर्शन घेण्यासाठी आम्ही येतो आणि सर्व जाती धर्माचे लोक आमच्या पक्षात देखील आहेत. तर त्या पद्धतीने साहेब आम्ही असा विचार करतो आणि कुठल्या जाती धर्माला आम्ही नाव न ठेवता आमच्या पद्धतीने आम्हाला कसं लोकांची सेवा करता येईल तशा पद्धतीने आम्ही करतो. अशाच ताज्या आणि महत्त्वपूर्ण घडामोडींसाठी पाहत रहा राष्ट्र सह्याद्री न्यूज. राष्ट्र सह्याद्री न्यूजला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.